काश्मीरच्या पहलगाममध्ये महाराष्ट्रातून आलेल्या 70 वर्षीय महिला पर्यटकावरती हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आरोपीने तिच्यावरती हॉटेलच्या खोलीत अत्याचार केला आणि या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या जुबैर अहमद या आरोपीला कोर्टाने जामीन नाकारलाय। कोर्टाने हा प्रकार विकृत मानसिकतेचे प्रतिबिंब असल्याचं नमूद केलं असून या घटनेने संपूर्ण समाज हादरलाय। पुढील तपास सुरू आहे। पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरती जूनमध्ये 2515 मिमी वृष्टिपात नोंदलाय। त्यातच केवळ 24 तासातच ताम्हिणी घाटात 210 मिमी पाऊस तर लोणावळा, मुळशी, भिरा आणि ताम्हिणी घाटात जोरदार पावसाचे प्रमाण मोजले गेले। या प्रमाणातून चेरापुंजीला मागे टाकल्याचं निष्पन्न झालंय। दुबईने जागतिक स्तरावरती पहिले ई-व्हीटोल म्हणजेच इलेक्ट्रिक वर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग फ्लाइंग टॅक्सी यशस्वीरित्या उड्डाण करून एअर मोबिलिटी क्षेत्रात मोलाचा दगड निर्माण केलाय आणि या चाचणीत अमेरिकन कंपनी जॉबी एव्हिएशनच्या विमानाने दुबईच्या वाळवंटांमध्ये वर्टिपोर्ट मधून टेक ऑफ, आकाश उड्डाण आणि इमारतींवरती लँडिंग अशी प्रक्रिया पूर्ण केली आहे। व्हॉट्सअपला आयफोनवरती वैयक्तिक आणि व्यावसायिक खाती एकाच ॲपमध्ये व्यवस्थापित करण्याची सुविधा लवकरच येणार आहे। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सेटिंग्समध्ये अकाउंट लिस्ट विभागातून खाते QR कोड वापरून जोडता येणार आहेत आणि त्यानंतर त्यात सहज स्विच करता येणार आहे। लॉग आउट किंवा रिस्टार्टची गरज नाहीये। प्रत्येक खात्याच्या चॅट हिस्ट्रीमध्ये नोटिफिकेशन सेटिंग्स बॅकअप स्वतंत्रपणे राहणार आहे। नोटिफिकेशन्सवरती खात्याचे नाव दिसणार आहे आणि त्यावरती टॅप केल्यानंतर ॲप ताबडतोब संबंधित खात्यावरती स्विच होणार आहे। भारताचे पहिले ॲक्झिओम 4 मिशनचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात म्हणजेच ISS ला 26 जून रोजी यशस्वीरित्या पोहोचले आणि 4 जुलै रोजी ते विद्यार्थ्यांशी आणि इस्रो शास्त्रज्ञांशी हॅम रेडिओ सेशनच्या माध्यमातून थेट संवाद साधणार आहेत। UR राव सॅटेलाइट सेंटर बेंगलोर येथून हा संवाद होणार असून AR-ISS कार्यक्रमात विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारू शकणार आहेत। भारतीय नौदलाची नवी स्टील्थ फ्रिगेट INS तमाल आज 1 जुलै 2025 रोजी रशियातील कलिनिनग्राडमध्ये औपचारिकपणे नौदलात दाखल झाली आहे। ही भारताची परदेशात तयार झालेली शेवटची युद्धनौका असून ब्रह्मोस्त्र मिसाईल, आधुनिक रडार यंत्रणा आणि विविध शास्त्रज्ञांनी सज्ज आहे। INS तमाल आता भारतीय नौदलाच्या पश्चिमी फ्लीटमध्ये कार्यरत होणार आहे। 1 जुलै 1955 रोजी इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचं नामांतर होऊन स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ची स्थापना झाली। ब्रिटिश काळात सुरू झालेली ही बँक आज भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असून 22,500 पेक्षा अधिक शाखा आणि 500 दशलक्ष ग्राहकांसह देशाच्या आर्थिक विकासात मोलाची भूमिका बजावते। दिल्लीहून व्हिएन्नाला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 777 विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटातच डोंट सिंक आणि स्टॉल वॉर्निंग सिग्नल आले आणि विमान 900 फूट खाली घसरलंय। हा प्रकार अहमदाबाद दुर्घटनेनंतर अवघ्या 38 तासात घडलाय। दोन्ही पायलटना उडण्यास बंदी घालण्यात आली असून DGCAने तपास सुरू केलाय। गोव्यात प्रेम प्रकरणात मुलीने आत्महत्या केल्यानंतर संतप्त वडिलांनी तिच्या प्रियकरावरती ॲसिड फेकून हल्ला केलाय। हा धक्कादायक प्रकार पेरणे परिसरात घडला असून युवक गंभीर जखमी झालाय। आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूरच्या नीरा नदीत 17 वर्षीय युवक बुडाल्यानंतर मृतदेह न सापडल्यामुळे वारकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। त्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय की शोध न लागल्यास तेही नदीत उडी मारतील आणि यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय।